प्रज्ञू एक्साइट आहे जास्त. प्रज्ञू तर बरेच दिवस नाही फिरला. मी गोकर्णची ट्रेन लास्ट झाली आपली ना, नंतर ट्रिपच नाही. सगळ्या आता ट्रेनमधून उतरलेली मंडळी. आपण पण आता इथून रिक्षा पकडूया. तिथे तुम्हाला खूप सारे रिक्षाचे ऑप्शन आहेत. इकडे बस पण आहे बघा, हे टूरवाले असतील. आणि आपण चला रिक्षा पकडू तिकडे. नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आम्ही बऱ्याच दिवसांची आमची इच्छा होती की कोल्हापूरला फिरायला जायचं. तर बऱ्याच वेळेस बोललेलं की कोल्हापूर फिरायचं आहे, परंतु योगायोग आला आहे. आम्ही चाललो आहे कोल्हापूरलाच. तर प्रवास असणार आहे आपला महालक्ष्मी एक्सप्रेस ट्रेनने, जी 8 वाजून 15 मिनिटांनी निघते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून. तर पनवेलवरून आम्ही निघतो आहे ट्रेन पकडायला. थोडंसं कट टू कट टायमिंग होतं आहे. इकडे सोबत कोण आहे बघा, प्रज्ञू, इकडे वर्षा. तर आम्ही तिघेच चाललो आहे. आणि आमचा सडनली प्लॅन झाला एक 4-5 दिवसापूर्वी. ट्रेनची तिकीट काढली तेव्हा वेटिंगला होती, कन्फर्म झाली आज. तर म्हटलं जाऊया, विकेंड आहे. प्रांजूला येणार होतं, पण प्रांजूची फुटबॉलची मॅच आहे, त्यामुळे ती नाही येत आहे. नाहीतर मग आम्ही पण सगळे गेलोच असतो. तर नेक्स्ट टाईम आम्ही सगळे एकत्र असू तेव्हा तुम्हाला ते बघायला मिळतील. पण आता आम्ही तिघे चाललो आहे. तर प्रज्ञू एन्जॉय करणार आहे. लहानपणीच्या सगळ्या आठवणी लक्षात ठेवेल, कारण की कोल्हापूरचे सगळे आठवणी आहेत. वर्षापर्यंत चालले ना कोल्हापूरला. आम्ही खूप अगोदर गेलेलो आहे, म्हणजे आमच्या कामावरून गेलेलो. तर ते मला बघायला मिळणार आहे पुढचे 2-3 दिवस. कोल्हापूरमधले सगळे व्हिडिओ एन्जॉय करणार तुम्ही. पण आता प्रवासाचा व्हिडिओ आहे, ट्रेनचा व्हिडिओ हा प्रवासाचा असणार आहे. चला गणपती बाप्पा मंगलमूर्ती मोरया. चला, 6:15 वाजताची ट्रेन आहे आम्हाला इथून. नंतर डायरेक्ट मग 15-20 मिनटानंतर ट्रेन आहे, कारण की मध्ये गोरेगाव वडाळ्याच्या ट्रेन आहेत. प्रज्ञू एक्साइट आहे जास्त. प्रज्ञू तर बरेच दिवस नाही फिरला. मी गोकर्णची ट्रेन लास्ट झाली आपली ना, नंतर ट्रिपच नाही. स्टेशनला उतरलो आहे आता. पनवेलचं पूर्ण स्टेशन पूर्ण चेंज झालं आहे. संध्याकाळची वेळ, कामावरच सुटलेली लोक. चला चला पटापट जाऊया. एकदा बसलं की टेन्शन नाही. 6:14ची ट्रेन पकडतोय. चला, फायनली ट्रेन आपले आले. बसूया आणि निघूया. पत्र जागा मिळाली का? गाडी खाली जाताना पूर्ण. आमच्या बॅगा किती आहेत बघा, 2 अशा बॅग आहेत. हे असे पाठीवरच्या बॅग आहेत 2. आणि याच्यामध्ये कपडे आहेत फक्त. पदूसाठी एक सेपरेट बॅग आहे बघा, जिरापवाले. बेबीचे आहे ना बेबीचे आहे. आणि हे आपलं सामान. 2 दिवसासाठी आम्ही चाललो आहे कोल्हापूरला. तर आता आमचा 1.5 तासाचा प्रवास आहे इथून. डायरेक्ट लास्ट स्टॉप हा CST. आता इथून मस्त प्रवास करूया. नंतर ट्रेन पुढे फुल होईलच, कारण की अजून खूप स्टॉप आहेत. पहिल्या स्टॉपवर लास्ट स्टॉपला यायचं आहे आम्हाला आता. मुंबई लोकलचा प्रवास. आम्ही आता पोचतो आहे मस्जिद बंदर स्टेशनला. ट्रेन पूर्ण फुल झाली होती, आता थोडी कमी झाली आहे गर्दी, म्हणजे ऑलमोस्ट खाली झालं आहे. पण आता रिटर्नला चढणारे असतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला. लास्ट स्टॉप येतो आहे. लगेच चढतात बघा, उतरून देत नाही कोणाला, लगेच चढतात सीट पकडायसाठी. हां, आता ही परत ट्रेन पनवेल होईल ना, त्यामुळे निवांत बसायला भेटतं म्हणून लगेच चढतात लोक. आता हे आपलं सेकंड लास्ट स्टॉप आहे इकडचा ह्या रेल्वे रूटचा. चढणारी मंडळी, गर्दी आहे पुढे. आम्ही सगळे उतरलो आता इकडे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला. आणि उतरताना गर्दी पण तेवढी नव्हती, नशीब, कारण की गोरेगाव ट्रेन लागली इकडे पनवेल गोरेगाव बेलापूर ट्रेन लागली, त्यामुळे गर्दी तिकडे कमी झाली. तर चला आता आपण इथून चालत जाऊया पुढे. अर्धा तास आहे, म्हणजे आरामात आलो आहे, कम्फर्टेबल आलो आहे. तर निवांत काय घ्यायचं असेल तर घेऊन ठेवा. येताना वर्षाने काय आणले काय रात्रीसाठी? आणि हा प्रवास आहे ना आमचा रात्रीचा, एकदम मस्त निवांत झोपून जाणार आहे. म्हणजे 8:15ची ट्रेन डायरेक्ट सकाळी पोचवते तिकडे. बऱ्याच दिवसानंतर मुंबईचा असा ब्लॉग दिसतोय तुम्हाला. एरवी गावातलेच व्हिडिओ असतात आपले. मंडळी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला पोचलो आणि इथे एक गोष्ट जाणवली, ते म्हणजे लोकांची धावपळ. ऑफिसमधून सुटलेली माणसं आता घराच्या दिशेने निघालेली आहेत. कोणी ट्रेन पकडण्यासाठी घाई करत आहे, तर कोणाची ट्रेन सुटण्याची वेळ आहे, तर कोणी दिवसभराचा थकवा घेऊन फक्त घरी पोचण्याची वाट बघत आहे. म्हणजे बघा ना, मुंबई सगळ्यांना काम देतं.
आणि या गर्दीत आम्ही आमच्या कोल्हापूरच्या प्रवासासाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला पोहोचलो आहोत. स्टेशनवर आलो तर आमची महालक्ष्मी एक्सप्रेस एका साईडला लागली आहे. या बाजूला बघाल तर बरीच मंडळी वेटिंगसाठी थांबलेली आहेत. या ठिकाणावरून अख्ख्या भारतात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या शहरामध्ये ट्रेन सुटतात. बघा ना, रेल्वेचं जाळं किती पसरलेलं आहे आपल्या भारतामध्ये. आणि त्याचं हे मेन जंक्शन मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस. पण ट्रेनमध्ये बसण्याआधी एक महत्त्वाचं काम बाकी होतं, ते म्हणजे प्रज्ञूला काहीतरी खाऊ घ्यायचं होतं. आम्ही इकडे बाजूला असलेल्या दुकानावरती गेलो, तिथे खाऊ घेतला. प्रज्ञूसुद्धा खुश झाला. आजूबाजूला पाहिलं तर मुंबईच्या मेल एक्सप्रेस स्टेशनवरचं चित्र आम्हाला बघायला मिळालं. एका बाजूला आमची महालक्ष्मी एक्सप्रेस कोल्हापूरच्या दिशेने जाण्यासाठी तयार होती आणि अगदी बाजूलाच नागपूरला जाण्यासाठी दुरंतो एक्सप्रेससुद्धा उभी होती. आम्ही या ट्रेनने अगोदरसुद्धा प्रवास केलेला आहे. एकाच स्टेशनवरून कितीतरी माणसं कितीतरी वेगवेगळ्या दिशांना निघालेली. कोणाचं घर कोल्हापुरात तर कोणाचं नागपुरात तर कोणाचं अजून कुठेतरी. पण सगळ्यांच्या चेहऱ्यावर एकच गोष्ट दिसत होती, आपल्या माणसांकडे आपल्या घराकडे पोहोचण्याची घाई. या ट्रेनने मी मला वाटतं जवळपास एक 15 वर्षानंतर प्रवास करतो आहे. कारण आमच्या ऑफिसच्या आम्ही मुलं ट्रिप गेलेली. बघा, डेली ट्रेन असते M1, खूप पुढे आहे. मला वाटतं बऱ्याच दिवसानंतर तुम्हाला ट्रेनचा प्रवास बघायला मिळणार आहे. जर ट्रेन आपण लेट पोचलो ना इथे स्टेशनला तर कुठल्या तरी डब्यात चढायला लागतं घाईमध्ये. जाऊया बघू, जाऊया ना. बघा मोठमोठ्या अशा इकडे हातगाड्या पण आहेत. इकडे लगेच पण तुम्हाला इकडे खुली लोक नाही तर पहिले उचलून नाही, आता इकडे हातगाड्या तशा. पुरे किती चाललो आम्ही, एवढं चाललो ना. या ट्रेनला स्लीपर जास्त कोच आहेत. 3 tier AC आपली तिकीट आपण बुक केली होती. आपण तिकीट काढलं, फॅमिली असले तर आपल्याला कम्फर्टेबल जायला पाहिजे म्हणून इथे चढूया. चला, हां लेफ्ट साईडला. आमची आता वेळ आली होती. खाऊ घेतला, सगळं सामान व्यवस्थित केलं आणि महालक्ष्मी एक्सप्रेसमध्ये बसलो. आता मुंबई मागे पडणार होती. भारी वाटत. पर्पल कलर आहे इथे. सगळ्यात आपल्याला मेन म्हणजे ब्लँकेट मिळतं आहे, प्लस पॉईंट. सामान ठेवून घ्या, सगळं सामान ठेवूया. 34, 33, 34 आणि आपले 32 आहे. कोच एकदम भारी आहे, पण नवीन एकदम डबा वाटतं. छान वाटतं. आरसा वगैरे, चार्जिंग पॉईंट आहे. आणि ह्या डब्यात कोण अजून आलेलं दिसत नाही. पुढे बसतील बहुतेक. येत नाही. पुढचं स्टॉप दादर, नंतर मग पुढे गर्दी होईल कदाचित. इथून दादर, कल्याण, नाही ठाण्यानंतर कल्याण, नंतर पुढचे स्टॉप पुणे वगैरे. काय आलं बघू, खाऊ सुरू बोलतो. असं वाटतंय मला थिएटरमध्ये बसले आणि पॉपकॉर्न खातोय. तसं पिले ते खाते ना चीज बॉल. चला आजीला फोन करा, आता गाडीत बसलो. पद्धत तू कुठे झोपणार आहेस? वरती एकटाच झोपशील? एक तर 3 सीट आपल्या. प्रज्ञू लहान असून त्याला सीट अशी कंपल्सरी घ्यायला लागते. अरे अजून तिकडे जायचं आहे, पोचूया तिकडे. कोल्हापूरला घेऊ आपण. बघू इथे नको. पण ट्रेनमध्ये तुम्हाला ना फुल एंटरटेनमेंट आहे. बोरिंग वाटणारच नाही. आणि बस सारखं नाही आपल्याला. हां फुल. आणि आम्ही येताना पण ट्रेन आहे ना दिवसाची बुक केली आहे. वेटिंगला आहे, कन्फर्म होईल बहुतेक. पण ती आणि या ट्रेनला जवळपास म्हणजे 550 किलोमीटर काहीतरी पडतो. म्हणजे सांगली मार्गे मिरज तिकडून जाते ही ट्रेन. त्यामुळे 11 तास लागतात जवळपास या ट्रेनला. म्हणजे सकाळी 7 ते 7:30च्या आसपास पोचते ट्रेन. इकडे आम्ही व्हेज थाळी ऑर्डर केली, लगेच आली पण 5 मिनिटात. म्हणजे काकडी सलाड आणि घरून पण आणलंय वर्षाने काहीतरी. काय आणलंय? लोणचं कोणाला आवडतो? आम्ही निघालो किती 4 वाजता. वर्षाने तयारी केली सगळी. 4 वाजता बनवली पराठे. सो मंडळी आता आम्ही इकडे रात्रीचं जेवण करून घेतो. घरून पण आणलं आणि इकडे राईस प्लेट पण घेतलं आहे. म्हणजे काय नंतर आहे ना इकडे पब्लिक भरेल, त्यामुळे आपण आताच कम्फर्टेबल खाऊन घेऊया. 8 फुल तयारी झाली आहे वर्षा या टायमाला. आम्ही आतापर्यंत जेव्हा ट्रेनने गेलो ना तेव्हा आम्हाला माहिती आहे चॅलेंजेस काय काय आलेले. आम्हाला जेवण व्यवस्थित नाही मिळायचं. आतापर्यंत कधी ट्रेनचा प्रवास करायचा. पहिला आपल्या गावाला काही ट्रेन नाही, त्याच्यामुळे इकडे ट्रेनचा प्रवास केला ना तेव्हा समजलं की ते जेवण कसं असतं. अगोदर आम्ही काय घेऊनच एमर्जन्सी त्यासाठी ठीक आहे. मग आम्ही एक्स्ट्रा आपल्या घरून आणलंय. ते थोडं राईस बीस ठीक आहे, थोडक्यात घेतलं. मग सँडविच कसं आहे? हे घरून आणलं सँडविच. वर्षाने घरी बनवलं आहे. प्रॉपर चीज वगैरे घालून खूप भारी लागतं. मुलांना खूप आवडतं. 5 दिवसात घरी आपण खातो ना ते पदार्थ ट्रेनमध्ये खायची मजा वेगळी असते. 8:15 वाजता डॉट ट्रेन सुटले एकदम टाईम. आता मग दाखवतो बाहेर जाणं जरा. फायनली ट्रेन सुटली आपली. आपलं आता जर्नी सुरू झालं आहे. पुढचा स्टॉप दादर, नंतर ठाणे, कल्याण, नंतर पुढचे पुणे वगैरे.
पूर्ण ट्रेन तशी खालीच आहे, पुढे भरेल बहुतेक. पण तुला वरती जायचं होतं. वरती लहान मुलांचे आकर्षण असते या गोष्टी, एन्जॉय करतात ते. ट्रेनमधला खाना काय माहिती कसं आहे. ओके ओके, ओके ओके. ट्रेनमधलं असंच असतं. दादर स्टेशन आलं आहे, आमचं जेवण झालं आहे. ट्रेन ठाण्यावरून पुढे निघालं आहे. आता स्पीड वगैरे किती वाढला आहे. आता कल्याणला थांबेल पुढे. हळूहळू पॅसेंजर पण चढलेत, सीट पकडलेत. पुढे आणखीन ट्रेन भरेल बहुतेक. कल्याणला पोचले गाडी, वाजले 9:30. निघाली बघा ट्रेन लगेच. काय काय लोक चढतात ह्या ट्रेनमध्ये कर्जतपर्यंत मधले वगैरे. कल्याण जंक्शन गर्दी बघ किती आहे, पब्लिक सगळी कामावरून सुटलेली. रात्रीचा फील घ्या. तिकडून समोरून ट्रेन येते एक, आणि पूर्ण आकाश निरभ्र आहे. वरून दिसतंय सगळं आकाश, चंद्र उगवलं तिकडे. ते लोकल ट्रेन. जाताना ट्रेन पूर्ण खाली आहे सगळ्या. आमचे बिछाने झालेले आहेत, लाईट घालवले, पण मस्ती करतोय, वरखाली नाचतोय. इकडे मी झोपलोय. दिसते का तुम्हाला काय? हां, स्टेशनला कुठलं तरी. अजून राईस बिर्याणी येते बघा अजून. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. कुठे पोचला आपण? मिरजला. मिरजला पोचलो आपण. मिरजचं स्टेशन आहे. झोप मस्त लागली एकदम भारी. खाली उतरलोय, ऑलमोस्ट पोचलोय. 1-1.5 तासामध्ये पोचणार आता आम्ही. कोल्हापूर धनबाद, जे ही डायरेक्ट झारखंड जाते. आणि अशा ट्रेनमधून किती प्रवासी प्रवास करतात. आता मी उठलोय, 5 वाजताच जाग आली होती. आता इथून पुढे जागणार. पुढे बघूया काय नजारे बघायला मिळतात मस्त सकाळचे. हे ट्रेनचे स्टॉप आहेत. मुंबई म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, नंतर दादर, ठाणे, कल्याण, कर्जत, नंतर पुणे, नंतर सातारा, कराड, टाकळी, नंतर किर्लोस्करवाडी, सांगली. सांगलीला मला वाटतं थांबलेली गाडी. किर्लोस्करवाडीला बराच टाईम थांबलेली, 5 वाजता. सांगलीचा टायमिंग 5:15 सुटायचा. नंतर मिरज. आता मिरज 5:35 ते 5:40 असा टायमिंग आहे. म्हणजे 5:40ला सुटणार. आता वाजलेत 6. मंडळी, सकाळी उठल्यावर म्हणजे सांगली मिरज सोडल्यावरती ट्रेन ट्रॅकच्या बाजूला दूरपर्यंत शेतीची जागा आहे. सकाळी एकदम मंडळी आल्हाददायक वातावरण झालं होतं. हवेत एकदम गारवा होता. मी रेल्वेच्या या दरवाजाजवळ येऊन बाहेरचा परिसर शूट करत होतो. एवढं भारी वाटत होतं नक्की विचारू नका. आजूबाजूला शेतं, छोटी छोटी गावं, पाटी जात होते. आणि गाव सोडल्यानंतर जी शेती लागायची ती खूप दूरपर्यंत पसरलेली होती. आणि शेताच्या बांधावरती एक दृश्य मला बघायला मिळालं, ते म्हणजे इकडे भरपूर सारे आहेत ना नारळाची झाडं आहेत. आणि काही क्षणासाठी असं वाटलं ना की मी कोकणातच प्रवास करतो की काय, आपल्याच कुठेतरी गावी जातो की काय. परंतु मी चाललो आहे आता कोल्हापूरला. हे बघा, से स्टॉप आहे तिकडचे हातकणंगले. नजारा मस्त आहे. सकाळ सकाळ एकदम फ्रेश वाटतंय. इकडे मालगाडी उभी आहे. बाहेरचा नजारा भारी वाटतं एकदम. चाय घेतली का तुम्ही? ट्रॅक चेंज झाला इकडे. आपण स्टॉप सोडला हातकणंगले, इथे ट्रॅक चेंज झाला बघा. अजून पण ट्रॅक चेंज, दुसऱ्या ट्रॅकवर अजून तिसऱ्या ट्रॅकवर येते. पूर्ण शेतीची जागा आहे सगळी. मस्त वाटतं एकदम. बऱ्याच दिवसानंतर ट्रेनचा प्रवास करतोय. मागच्या वेळेस पाऊस सुरू होता आम्ही कोकण रेल्वेचा प्रवास करून रत्नागिरीला गेलेलो. त्यानंतर आत्ता म्हणजे असं एक्सप्रेसने प्रवास करून. आता कोल्हापूर अगदी काही तासांवरतीच होता. कोल्हापूर मी जवळपास 15 वर्षानंतर येत आहे. वर्षा आणि प्रज्ञू यांचा तर पहिलाच अनुभव असणार आहे. आम्ही कोल्हापुरात 2 दिवस मस्त फिरायचं असं ठरवलं.
यासाठी मन पण एकदम आनंदित होतं. सकाळी उठल्यावर कोल्हापूर येईपर्यंतचा प्रवास एकदम रिफ्रेशिंग वाटला. आम्ही चहा घेतला, कॉफी घेतली आणि एकदाचे कोल्हापूरला पोचलो. हा प्रवास कसा झाला कळलंच नाही. आला कोल्हापूरला आलो. चला 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 उतरायचं आहे. वाजले बरोबर 7:10 लवकर आली गाडी. तरी पण खूप टाइम थांबते क्रॉसिंग बिसिंगला, कधी कधी सिग्नलला. पण निवांत येते गाडी एकदम. छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर लास्ट स्टॉप आहे. आता परत सुटेली ट्रेन येतो आता. तर बरं वाटतं ना सकाळ सकाळ पोचले की जरा फ्रेश. गोव्याला पोचलेलो आहे. हे बघू हे आहे कोल्हापूर. भिंगरी इथे बसा आधी प्लॅनिंग करूया कसं काय कुठे जायचं ते. खाऊ नुसतं खाऊच बघतोय. त्याला प्रवास मस्त झाला. इरमार सुरू तुझे. फायनली पोचलेलो आहे कोल्हापूरला. थँक्यू फिरायला दर्शन घ्यायला आलेत. हा तुझा चला बाय बाय. ठरवणार कुठे जायचं कसं काय. कोल्हापूर म्हटलं की इकडचं खास म्हणजे अंबाबाई महालक्ष्मी देवीचं दर्शन, त्यानंतर मग इकडे ज्योतिबाचं मंदिर आहे, त्यानंतर मग पन्हाळा किल्ला आहे. कोल्हापूरमध्ये खूप फिरण्यासारखं आहे. कोल्हापूर हे आपलं महाराष्ट्रातलं एक ऐतिहासिक वारसा लाभलेलं असं शहर आहे आणि खूप इतिहास आहे इथला. तर आपण आता प्लॅन करूया कसं काय करायचं. 2 दिवसामध्ये कुठे कुठे फिरायचं ते. 2 दिवस काय पुरणार नाही, कमीत कमी 4-5 दिवस पाहिजे. तेव्हा कोल्हापूरचं सगळं ऑलमोस्ट फिरून होईल. तर आपण बघूया जेवढं होईल तेवढं शक्य तेवढं आपण करायचा प्रयत्न करूया. आणि आता इथून जाऊया हॉटेलवरती आणि मेन सिटी तिकडेच घेऊया, मंदिराच्या परिसरातच घेऊया. म्हणजे कसं हां जवळपास बरं पडेल. तिथे मार्केट वगैरे जवळ आहे ते बरं पडेल. चाललं रिक्षा स्टँडच्या इकडे. आम्हाला रूम बघायची आहे हॉटेल. तर आम्ही म्हणजे बऱ्याच जणांना आवडेल की आपले कोल्हापूरचे मंडळी आहे तिकडचे स्थानिक ते पण आपले व्हिडिओज बघतात, त्यांना भारी वाटेल आपल्या चॅनल थ्रू व्हिडिओ बघायला. आपण कोकणातले व्हिडिओ दाखवत असतो. येत्या 4-5 दिवस तरी आपले कोकणात बघायला मिळतील. सो तिथून जाऊया बाहेर. बहुतेक जण फिरण्यासाठी आलेत. खूप जण 12ही महिने इकडे कोल्हापूर फिरायला येणारी मंडळी आहेत. पर्यटन स्थळ आपल्या महाराष्ट्रातलं, त्यामुळे लोक भरपूर येतात. हे या बाहेरचं स्टेशन आहे असं भारी वाटतं. बाहेरून इमारत आहे अशी असं वाटतं ना. हे बघ याला काय बोलतात कोल्हापूर. आता फिरायचं आपल्याला 2 दिवस. हां सगळ्या त्या ट्रेनमधून उतरलेली मंडळी. आपण पण आता इथून रिक्षा बघूया. तिथे तुम्हाला खूप सारे रिक्षाचे ऑप्शन आहेत. इकडे बस पण आहे बघा, हे टूरवाले असतील. आणि आपण चला रिक्षा बघून तिकडे. हां बघता का. थँक्यू. कुठले इकडचेच तुम्ही. अच्छा मग आम्हाला इकडे सजेस्ट करा हॉटेल कुठे चांगलं आहे. मंदिराच्या परिसरात हॉटेल कुठे चांगलं मिळेल. बरेच आहेत ना. तुमचं रिक्षा आहे का. हां चला जाऊया. सोडा आम्हाला. दादा भेटले आम्हाला, ओळखलं त्याने. आता काय नॉर्मल एसी चालेल ना. तर वातावरण थंडच आहे. चलो बघू. म्हणजे झोप चांगली झाली पूर्ण. हां 1500 रुपये. काय वाडे आहेत ना त्यांचे असे तुम्हाला कोल्हापूरमध्ये अजून पण जुने असे वाडे बघायला मिळतील बघायला. पण तिथे रूम साईज छोटी आहे. तर अजून बघूया ऑप्शन खूप आहेत तिकडे. हॉटेल खूप आहेत. तर एका ठिकाणी बोललं संतर्फेचं इकडे एक धर्मशाळा पण आहे. ते पण ऑप्शन आहे. 3 ब्रांच आहेत का अशा बिल्डिंग अजून भरपूर आहेत. चला फायनली आम्हाला रूम मिळालेली आहे. कुठे बघायला गेलं ना की हॉटेल खूप इम्पॉर्टंट असतं. आता इकडे खूप सारे ऑप्शन होते आणि आता ऑनलाईन जे दिसतात ना कधी कधी त्याच्यामध्ये पण कसं असतं माहिती आहे का. असतं वेगळं रिअलमध्ये आणि फोटो वेगळे असतात. काय हरकत का बघायला. टी व्ही पण आहे तिथे. नेट पण चालेल. वायफाय पण आहे. वायफाय पण ना. आता ती रूम पण फायनल दिवसासाठी. तर ती ही रूम आहे अशी मस्त. अगोदर बघितलं त्याच्यापेक्षा छोट्या होत्या.
म्हणजे मंदिर परिसरात नाही ना रूम मिळतात, पण कशा आहे कंजेस्टेड छोट्या वगैरे होत्या आणि तिथे कसे छोट्या छोट्या बिल्डिंग आहेत ना, त्याच्यामुळे तिथे अगदी छोट्या मिळतात. थोडंसं आम्ही 1.5 किलोमीटर बाहेर आलो ना तर रूम व्यवस्थित मिळाले, हे महत्त्वाचं आहे. वॉशरूम पण छान असं मस्त वाटतं. वॉशरूम इकडे इथे वॉश बेसिन आहे ते. इकडे वॉशरूम आहे. हे मग उद्याला पण कदाचित आम्ही इकडेच थांबू, तर तुम्हाला एक रूम टूर पण दिला. असा रूम आहे. हो. 2 वर्षापूर्वीपासून लाईव्हमध्ये बऱ्याच वेळी बोललो आहे कोल्हापूरला जायचं आहे, सातारा जायचं आहे, कराड जायचं आहे. बोलतो खूप आपण, पण रिअलमध्ये कधी जात नाही. कारण ते की एक आपण बोलतात नाही आपल्या हिस्ट्रीमध्ये असतं त्या ठिकाणी हां जायचं, जायचं त्या ठिकाणी जायचंय. तसं आमचा पण होता. पण फायनली आज आम्ही कोल्हापूरला पोचलो आणि आता बघूया 2 दिवस आम्ही आहोत तिकडे. तर तुम्हाला आजच्या व्हिडिओत काय बघायला मिळाले, प्रवास. म्हणजे प्रवासात पण आम्ही रात्रीचं काय दाखवणार तुम्हाला, आम्ही येतानाची एक्साइटमेंट आमची सगळे होते ते सगळं तुम्हाला व्हिडिओत बघायला मिळाले. थोडक्यात म्हणजे आता एक 11-12 काहीतरी स्टॉप आहेत या ट्रेनला. प्रवास मस्त झाला आणि ट्रेन कोल्हापूरला याच्यासंद एकदम बेस्ट ट्रेन आहे. कोयना पण आहे, पण कोयनापेक्षा पण ह्या ट्रेनला जास्त लोक प्रिफर करतात, कारण की ह्या ट्रेनचे कोच वगैरे छान आहेत आणि मस्त आहे. क्लिनिनेस वगैरे चांगलं होतं. ह्या ट्रेनला पॅन्ट्री कार नाही, म्हणजे असं म्हणजे किचन वगैरे नसतो आतमध्ये, कारण की काय प्रवास 7-8 म्हणजे 10-12 तासाचाच प्रवास आहे ना, त्यामुळे लोक रात्री घरून घेऊन येतात टिफिन डबा वगैरे, ट्रेनमध्ये खातात आणि झोपतात सकाळी डायरेक्ट कोल्हापूरला. त्यामुळे कम्फर्टेबल प्रवास होतो. बसने पण येऊ शकलो असतो, पण बसचा प्रवास डोक्यात बसतो ना, हेक्टिक वाटतो जरा. आणि असं ट्रेनने आलो ना की कसं एकदम कम्फर्टेबल आणि AC वगैरे असलं की व्यवस्थित एकदम कम्फर्टेबल येतो. एवढा जाणवत नाही जेवढा बसचा जाणवतो, कारण बरोबर. बसचा कसा हलते गाडी हां, आणि ट्रेनमध्ये असं वाटतं एकदम झोपून आरामात, माहिती पण पडत नाही काय गाडी चालली आहे ती. तर असा आमचा प्रवास झाला आणि फायनली इकडे पोचलो. तर घरी पण सांगणार पोचलो म्हणून, आणि नंतर आमचा आता आज प्रवास सुरू होईल. जर ते रिक्षावाले वगैरे दादा आहे तिकडे, ते म्हटले आम्ही पॅकेजमध्ये पण तुम्हाला फिरवू शकतो. त्यांचे 1500-2000 असे वेगळे पॅकेज असतात, तुम्ही किती फिरणार त्याच्यावरती. तर आजचा आपला इकडे प्रवासाचा व्हिडिओ इकडे एंड करतोय. नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला इंटरेस्टिंग काहीतरी बघायला मिळेल. सो स्टे ट्यून राहा, पुढचे व्हिडिओ एकदम भारी भारी तुम्हाला बघायला मिळतील. आजचा फक्त प्रवासाचा व्हिडिओ आहे, कारण की हा व्हिडिओ खूप मोठा होईल पुढे जर आपण कंटिन्यू केला तर तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये इंटरेस्टिंग, आणि ह्या व्हिडिओतून तुम्हाला एक इंटिमेशन पण मिळेल की बाबा आम्ही नेक्स्ट व्हिडिओ कोल्हापूरचे येणार आहेत. हां, डायरेक्ट कोल्हापूरचे व्हिडिओ पडले तर मग लोकांना कळत पण नाही ना की बाबा आम्ही डायरेक्ट आलो इकडे. तर सो आता ह्या व्हिडिओतून तुम्हाला माहिती पडेल की पुढचे कोल्हापूरमधले व्हिडिओ येणार आपले. सो नक्कीच तुम्ही सांगा की अजून तुम्हाला आम्ही काय काय व्हिडिओ केले पाहिजे, इकडे कुठे कुठे फिरलो पाहिजे. कदाचित आम्ही जर हा व्हिडिओ लवकर अपलोड केला तर आम्हाला सुद्धा आयडिया येईल की काय राहिलं का आपलं. आणि आता असं की तुम्ही आला तरी आम्हाला माहिती नाही तर भेटलो असतो, हे दर टायमाला होतं. पण ठीक आहे, आपले पाठीपुढे पडतात ना. आता बघा इथे आलो तर एडिटिंग करणार की शूटिंग करणार या सगळ्या गोष्टी जमत शक्यतो आपण जास्त फिरायचा प्लॅन करतो की एडिट करत बसलो ना तर मग ते बाकीचं राहून जातं. आणि आपण दिवसभर फिरलेलो असतो तर रात्री झोपायचंच प्लॅन करतो, ॲटलिस्ट आराम करूया. त्यामुळे आज फिरलो लगेच व्हिडिओ उद्या असं नाही आहेत कधी कधी. तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोवर स्वतःची काळजी घ्या. बाय, सी यू, टेक केअर, सी यू, बाय.